नमस्कार, मी आकाश झालटे. मराठी वन न्यूज चॅनलवर आपले हार्दिक स्वागत आहे. चला तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. केडीएमसी निवडणुकीसाठी आपणही इच्छुक आहात काय? आपल्यालाही वाटतं की आपण नगरसेवक व्हावे, तर मग वाट कसली बघताय? आजच आपली माहिती द्या टिटवाळा न्यूजकडे. आपण आजवर केलेल्या सामाजिक, राजकीय, शैक्षणिक कार्याची माहिती आम्ही जनतेपर्यंत पोहोचवू. अधिक माहितीसाठी संपर्क राजू टपाल, संपादक टिटवाळा न्यूज. संपर्क क्रमांक आहे 9967006434. टिटवाळ्यात आम आदमी पक्षाकडून झाडू घेऊन नाईक बाबा निवडणुकीच्या मैदानात. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मांडा टिटवाळा येथील प्रसिद्ध समाजसेवक संदीप नाईक उर्फ नाईक बाबा आम आदमी पक्षाकडून झाडू घेऊन निवडणुकीच्या मैदानात उतरलेले आहे. संदीप नाईक यांनी मांडा टिटवाळा परिसरातील अनेक सामाजिक समस्यांना लाईव्ह दाखवून सदरील कामे करून घेण्यात यश मिळवलंय. यात प्रामुख्याने मांडा पश्चिम येथील MMRDA कडून मांडा पश्चिम येथे वासुंद्री रोड रखडलेल्या रस्त्याचे काम मार्गी लागले. सदरवेळी त्यांच्यावर गुन्हाही दाखल झाला होता. त्यांनी 90 फीट रिंग रोड मध्ये कटिंगसाठी जाणाऱ्या 170 घरांचे पुनर्वसन व्हावे यासाठी आवाज उठवला होता. त्यांनी मांडा टिटवाळा परिसरातील रस्त्यावरील अनधिकृत फेरीवाले, रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजवण्यासाठी अनेक वेळा प्रशासनाकडे पाठपुरावा करून अनेक कामे मार्गस्थ लावलेली आहे. त्यांनी अर्धवट राहिलेले गटारे, पिण्याचे पाण्याची समस्या, गटारांवरील तुटलेली झाकणे, हॉस्पिटलमधील रुग्णांची होत असलेली हेळसांड इत्यादी अनेक समस्यांचा आपल्या फेसबुक लाईव्हद्वारे भांडाफोड करून या समस्या मार्गी लावण्यासाठी यशस्वी पुढाकार घेतलाय. त्यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत 384 मते मिळवली होती. मांडा टिटवाळा परिसरातील अनेक नागरिकांच्या विविध समस्या फेसबुक लाईव्ह दाखवून सोडवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी अनेक निवडणुकांमध्ये रस्त्यांवर उतरून आपल्या संपूर्ण टीमसह पथनाट्य सादर करून 500 में बिक जाओगे तो ऐसा ही रोड पाओगे या दिलेल्या घोषणा खूपच गाजल्या होत्या. त्याची दखल ही अनेक प्रसार माध्यमांनी घेतली होती. नाईक बाबांच्या डोक्यावरील टोपी व गळ्यातील मफलर हा त्यांचा विशेष पेहराव येथील नागरिकांना विशेष आठवणीत राहण्यासारखा आहे. त्यांनी आजवर केलेल्या जनसामान्यांच्या कामावर आता थांबायचं नाही असं पण उराशी घेऊन आम आदमी पक्षाचा झाडू हातात घेऊन निवडणुकीच्या माध्यमातून साफसफाई करण्यासाठी आपले बाहू सरसावलेले आहेत. त्यांना आपल्या पॅनल क्रमांक 3 मधील निवडणुकांमधून चांगला प्रतिसाद मिळेल अशी आशा वाटते. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी. धन्यवाद.